नमस्कार, मी धीरज पवार, ग्रुप ग्रामपंचायत पुरार उपसरपंच तथा राष्ट्रीय मानवाधिकार माणगाव तालुका अध्यक्ष। आज जवळजवळ 5 वर्ष झालेली आहेत मी ह्या आपल्या तहसीलदार कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे। एक वनीमलेकोंड येथे झालेल्या उत्खननाबाबत जवळजवळ 8000 ब्रासच्या वरती उत्खनन झालेलं आहे आणि त्याचं खनिकर्म विभागाने सुद्धा आपल्या तहसीलदार कार्यालयाला तसेच प्रांत ऑफिसला आदेश दिलेले आहेत कारवाईचे, परंतु तहसीलदार आणि त्यांचे उच्च महसूल अधिकारी तुषार सुर्वे हे कुठेही टाळाटाळ करत असताना खूप दिसत आहे। तथापि मला असेही निदर्शनास आले की जवळजवळ 5 वर्ष झाली मी आता या तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारून, परंतु हे कुठेतरी मॅनेज झाल्यासाठी आपलं शासन कुठेतरी या माती माफियांना मॅनेज झालेलं दिसत आहे। कारण कारवाईचे आदेश तर नोटीस आम्ही उपोषणाचे अर्ज दिल्यानंतर करतात आणि तरीही कारवाई कुठल्याही पद्धतीची दिसून येत नाही। आम्हाला रात्रीचे 8-8, 9-9 वाजेपर्यंत कार्यालयामध्ये बसून ठेवतात। आता आदेश काढतो, उद्या काढतो, आता आचारसंहिता आहे, आता इलेक्शन्स आहे, त्याच्यामुळे थांबा करून आता जवळजवळ 4-5 वर्ष झालेली आहेत। जर आमच्यासारख्या सामान्य जनतेची सेवा करणारे आम्ही समाजसेवक जर आम्हाला जर एवढा म्हणजे त्रास होत असेल तर सामान्य जनतेला किती त्रास होत असेल। तसेच तहसीलदारांनी ह्याच्यावरती कारवाई करावी म्हणून आम्ही वेळोवेळी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन पण त्यांना सांगितले की आता आदेश काढतो असे तहसीलदार म्हणतात, परंतु तहसीलदारच कुठेतरी गायब होतात आणि मला असं वाटतं की हे प्रशासन पूर्णपणे मॅनेज झालेलं आहे। कारण जर शासनाचा एवढा कोट्यावधीचा महसूल हा जर लपवला जातोय आणि झाकला जातोय, ह्याच्यावरती शासन जर कुठल्याही पद्धतीची कारवाई करत नाही तर मग इथे शासनाचे अधिकारी हे कुठेतरी मॅनेज झालेले दिसत आहेत आणि हे मला पूर्णपणे आता 5 वर्षाचा कालावधीमध्ये हे दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यावरती शासनाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, नाहीतर याच्यापुढे मला पहिल्यांदा तर मी उपोषणाचा अर्ज दिला होता। उपोषण मागे घेण्यासाठी मला तहसीलदारांनी हे केलं, पण आता मी याच्यापुढे गप्प बसणार नाही। मी महसूल मंत्र्यांकडे प्रत्यक्षात भेट घेऊन हे जे मी केलेली तक्रार आहे या तक्रारीचं निवारण कसं होईल याचा पाठपुरावा करणार आहे। धन्यवाद।